डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। दक्षिण सोलापूर तालुक्यातील आसेगाव येथील जय हिंद शुगरने यंदाच्या गळीत हंगामात ऊस बिलाच्या पूर्ततेसाठी शेतकरी हिताचे नवे धोरण अवलंबले आहे। कारखान्याला ऊस घातल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर बिलाची एक रकमी जमा होत असल्याने जय हिंदच्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना आधार मिळत आहे। गळीत हंगाम सुरू झाल्यापासून वेळोवेळी जाहीर केलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना सुरुवातीला प्रति टन 2900 रुपये, मध्यंतरी 3000 रुपये तर सद्यस्थितीत 3111 रुपये प्रमाणे रक्कम अदा केले जात असल्याची माहिती चेअरमन गणेश माने देशमुख यांनी दिली। पुढे बोलताना चेअरमन गणेश देशमुख माने म्हणाले की यंदाच्या वर्षी कोणालाही त्रास होऊ नये यासाठी जय हिंद परिवाराने सर्व बाबीची पूर्तता करत पूर्ण काळजी घेतली आहे। काटा पेमेंट या नव्या सिस्टीमचा अवलंब करत कारखान्यात आज आलेल्या ऊसाला लागलीच वजन करून दुसऱ्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत बिले अदा करण्याचे नियोजन लावण्यात आले आहे। त्या दृष्टीने अंमलबजावणी देखील आजतायगत सुरू आहे। यंदाच्या वर्षी गाळप हंगामाच्या सुरुवातीला कारखान्यातून ऊसाला प्रति टन 2900 दर देण्यात आला होता, तर मध्यंतरीच्या काळात 3000 रुपये प्रति टन आणि 18 फेब्रुवारी पासून येणाऱ्या ऊसाला 3111 रुपये प्रति टन बिले अदा केली जात आहेत। ऊस वाहतूक दराची ही सर्व बिले अदा केली आहेत। यंदाच्या गळीत हंगामात जय हिंद परिवाराने आस्थायगत 6.5 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहेत। बिले दररोज वेळेवर अदा होत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ओढा जय हिंदकडे वाढल्याचं दिसत आहे। जय हिंद परिवाराने शेतकऱ्यांप्रती नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। तसेच संपूर्ण जिल्ह्यात जय हिंदचा गाळप हंगाम सर्वाधिक काळ चाललेला असा आशावाद माने देशमुख यांनी व्यक्त केलाय। यावेळी कारखान्याचे प्रेसिडेंट बब्रुवान काकासाहेब माने देशमुख, व्हाईस चेअरमन विक्रमसिंग पाटील, विजय पाटील, केन मॅनेजर राजेंद्र जेऊरे आदी उपस्थित होते। दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातून एक रकमी काटा पेमेंटची व्यवस्था करणारा कारखाना म्हणून आसेगाव येथील जय हिंद शुगरने मान पटकावला आहे। तसेच सोलापूर जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेत जय हिंद शुगरचा 3111 रुपये प्रति टनचा दर सर्वाधिक आहे। साखर व्यवसायातील प्रचंड अडचणीमुळे जानेवारी फेब्रुवारीतील आलेल्या ऊसाचे बिल अदा करण्यात सर्वच कारखानदारांना अडचणी येत होत्या। यावर तोडगा काढत मात्र जय हिंद परिवार प्रत्येक दिवशी आलेल्या ऊसाचे बिल अदा करत आहेत। केंद्र सरकारने साखर आणि इथेनॉलचे दर वाढवले तरच कारखानदार शेतकऱ्यांना बरे दिवस येतील आणि कारखाने टिकतील याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी सांगितले। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।